मंडळी, घरामध्ये जर कोण पेणार आहे तर आजची व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच बनवलेली आहे. थंबनेल बघून विषय तुमच्या ध्यानातच आला असेल. नक्की आजचा आपला विषय काय? घरात जर कोण पेणार असेल आणि तुम्ही एखाद्या डॉक्टर कडनं किंवा एखाद्या दिवृषाकडनं किंवा एखाद्या प्रायव्हेट ठिकाणी दारू सोडायचं औषध देतात, असलं औषध जर त्या माणसाला न कळता तुम्ही कालवणात टाकत असाल किंवा भाकरीत कशातही स्वयंपाकामध्ये त्याच्या जेवणात कशातही तुम्ही टाकत असाल, हे कितपर्यंत योग्य आहे? मंडळी, अशी गोष्ट जर तुम्ही करत असाल तर ही व्हिडिओ खरंच तुमच्यासाठी. व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. नमस्कार, माझं नाव राकेश भगत आणि बिंदास्त बोल ह्या युट्यूब चॅनल वरती तुम्हा सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन. बऱ्याच ठिकाणी असं केलं जातंय की डॉक्टर पासून औषध आणलं जातंय किंवा एखाद्या प्रायव्हेट ठिकाणी औषध देतात, ती पण त्यांच्याकडे कुठलंही लायसन नसताना दारू सोडायचं औषध देतात किंवा व्यसनमुक्ती केंद्रामधून सुद्धा औषध बरीच जण आणतात. पण मंडळी, असं औषध आणून देणं ही योग्य आहे का? तर ही अजिबात योग्य नाही. खरं म्हटलं, व्यसनमुक्ती केंद्र म्हटलं तर ते त्यांची पूर्ण प्रॉपर ट्रीटमेंट असते, त्याच्यानंतर त्या माणसाला रिकव्हर केलं जातं. पण तुम्ही जर एखाद्या डॉक्टर कडनं औषध आणचाल किंवा एखाद्या प्रायव्हेट ठिकाणी, असं भरपूर गावामध्ये बघा, प्रायव्हेट लोक किंवा काय काय दिवृषी सुद्धा म्हणा दारू सोडायचं औषध देतात. हे औषध नक्की त्या माणसाच्या शरीरावर फरक पाडेल? मंडळी, जर आपल्या घरच्या माणसाची जर आपल्याला खरंच काळजी असेल, ते कुणाचा नवरा असेल, कुणाचा पोरगा असेल, कुणाचा बाप सुद्धा असेल, मग असे बरीच जण, बायका असो किंवा स्वतः म्हणलं आता तर त्या पोरांचे आई वडील सुद्धा किंवा बायका औषध कालवणात टाकून त्यांना देतात किंवा त्यांच्या जेवणामध्ये कोणत्याही पदार्थात टाकून देतात. तर ही गोष्ट करण्यानं सगळ्यात महत्वाचं त्या माणसाला होणारं नुकसान बघा, पूर्णपणे आतड्या गाळ्यात येतात. जर त्या माणसाला माहितच नाही त्याच्या जेवणामध्ये औषध टाकलं जाते, त्या माणसानं ते जेवण केलं, त्याच्यानंतर त्या माणसाला उलट्या होत्यात. उलट्या साध्या सुद्धा होत नाहीत, कधी कधी रक्ताच्या सुद्धा उलट्या होत्यात बघा. पण ती थांबलं तर बरं, काय काय लोकांना तर चक्कर सुद्धा येऊन पडतात आणि काय काय लोक तर अटॅक सुद्धा येऊन जाग्यावर संपलेले आहेत. त्यामुळे अशा औषधं देणं ही योग्य नाही. खरं तर काय काय डॉक्टर ह्या औषधं लोकांना बिनधास्त मध्ये देतात, पण ही औषधं घेऊन, जर मी म्हणत नाही की डॉक्टर कडनं घेतलेलं औषध ही खराब आहे, डॉक्टर कडनं घ्या तुम्ही औषध, पण ज्या व्यक्तीला देताय ना त्या व्यक्तीला त्याची जाणीव पाहिजे की तुम्ही त्या व्यक्तीला दारू सोडायचं औषध देताय. म्हणून त्या माणसाच्या मनात एक भीती राहते बघा. भीती कशाची राहते की आता आपण औषध घरची देतात आणि आपण त्याच्यावर जर दारू पितोया तर आपल्याला काहीही घडू शकतं. पण जर त्या माणसाला आपण गपचिपीत औषध देतोय तर त्या माणसाला काय होणार? उलट्या होणार, रक्ताच्या उलट्या होणार, कुणाला साध्या उलट्या होतात, कुणाच्या पाक आतड्या गाळ्यात येतात, असली गोष्ट होती, कुणाच्या पोटात दुखल, कुणाचं काय होईल. काय काय लोकांना तर 2-2, 3-3 दिवस हातरुणातनं सुद्धा उठता येत नाही, इथपर्यंत पाक गोष्ट घडते. मग असं झाल्यावर माणूस तो दारूला भेटतो बरं का मंडळी. मी म्हणत नाही दारूला भेट नाही, त्या माणसाची नाही म्हणलं तर 8-10 दिवस दारू सुद्धा बंद होते, कारण त्या माणसाच्या मनाला वाटतं की नाही बाबा, आता आपल्याला थांबलं पाहिजे, कारण एवढा त्रास झालाय दारूच्या पायात, आता आपलं आयुष्य खरंच संपतंय का काय, असं सुद्धा वाटतं. आणि त्या माणसाचे 8-10 दिवसच दारू बंद होते बरं का. पण त्याच्यानंतर त्या माणसाला जेव्हा चांगलं वाटायला लागतं ना, त्यानंतर माणूस पुन्हा दारू पितो बघा. पण त्या माणसाला खरं तर दारूचं औषध देताय तुम्ही, पण त्या माणसाची मनापासून इच्छा पाहिजे की दारू सोडायचं. मंडळी, आपण एक चांगली व्हिडिओ ह्याच्यानंतर घेऊनच येणार आहे, 1-2-3 दिवसात का होईना. आपण एक चांगला रिसर्च चाललाय आपला की प्रॉपर दारू कशी सोडायची, आणि ते पण औषध तर खावंच लागणार आहे, पण त्या औषधामुळे साईड इफेक्ट तर झाला नाही पाहिजे आणि दारू पण सुटली पाहिजे. नक्की कशी सोडायची हे आपण एक व्हिडिओ तयार करतोय, त्याच्यावर आपला आता माहिती गोळा करायचं चाललेलं आहे. ती माहिती एकदा प्रॉपर आपल्यापाशी आली की ती व्हिडिओ सुद्धा लवकरच तुमच्या समोर येणार आहे. आणि मंडळी, असं जर तुमच्या घरात जर गपचुपीत जेवणामध्ये तुम्ही औषध देऊन जर दारू एखाद्याची सोडवत असाल तर खरंच हे बंद करा. त्या माणसाला प्रॉपर सांगा की आम्ही तुझ्या जेवणामध्ये आजपासून औषध घालतोय, तुझी दारू जर सुटत नसेल तर अशी आम्ही दारू तुझी सोडणार आहे. जर त्या माणूस जर ऍग्री नसेल तर शेवटी त्याला पर्याय नसतो, मग आपण काय ना काहीतरी उपाय लवकरच आणू तुमच्या पुढे. पण गपचुपीत औषध टाकून देऊ नका. असे भरपूर माणसं आयुष्य सोडून गेलेले आहेत.
म्हणजे करायचा याचा एक आणि व्हायचं एक असं सुद्धा झालेलं आहे बऱ्याच ठिकाणी. त्यामुळे सावध राहणं लय गरजेचं आहे. आणि अशा औषधं आणि गोळ्यांनी किंवा कुठल्या बाबाच्या मंत्रानं दारू सुटत नाही. दारू सुटते ती म्हणजे फक्त मनाचं कंट्रोल पाहिजे तरच दारू सुटते. मंडळी, लवकरच आपण दुसरी चांगली व्हिडिओ घेऊन येणार आहे, ते पण दारू कशी सोडायची ह्याच्यावर आपण लवकरच माहिती देऊ. आणि आजची व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. चॅनल वरती आपल्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.